पी.एम. किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार याच महिन्यात जमा. जय श्रीराम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी बंधूंनो, आता तज्ज्ञाच्या अनुसार 17व्या हप्त्याची रक्कम जी आहे ती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. मात्र नेमकी तारीख जी आहे ती आत्ता सध्या स्पष्ट झालेली नाही. परंतु 4 महिन्यानंतर या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो. प्रत्येकी 4 महिन्याला शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो. शेतकरी बंधूंनो, ही पी.एम. किसान योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या अटी जे आहेत त्या या योजनेत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण देखील कराव्या लागत आहेत. एका शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन असली पाहिजे. शेतकऱ्यांकडे त्याची जमीन असावी. शेतकरी कुटुंबाचा प्रमुख असावा. शेतकऱ्यांचे आधार कार्ड असावे. वैध बँक खाते असणे देखील आवश्यक आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी पी.एम. किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देखील द्यायला चालते. pmkisan.gov.in या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही तुमचे स्थानक जाणून पर्याय क्लिक करा. मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकला. OTP मिळवा व क्लिक करा. प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करून आता तुम्हाला 17व्या हप्त्याची स्थिती देखील दिसून जाईल. शेतकरी बंधूंनो, पी.एम. किसान योजनेच्या उपयुक्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याने त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधरेल. त्यांना शेती कामांना चालना मिळेल. परिणामी कृषीप्रधान देशासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रधान किसान योजना जी आहे देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाने प्रयत्न करावे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळू शकेल. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला पी.एम. किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. लगेच सोल्युशन करून दिले जाईल असे ॲसिडिटी यांचे म्हणणे आहे. धन्यवाद.